काहींनी लोन घेतलं असेल, काहींचं इन प्रोसेस असेल किंवा काही प्लॅन करत असतील, की मला उद्या गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची त्याच्यासाठी मला बँकेत जाऊन लोन करायचं आहे. पण हे लोन घेताना काय होतं, की वेगळे-वेगळे चार्जेस जे बँका आकारतात, जे स्टॅच्युटरी ड्यूज आपल्याला पे करायचे असतात, त्याच्यामुळं आपलं जे फायनान्शियल प्लॅनिंग असतं ते बिघडत असतं. लोन घेताना मला याच्याबद्दल काही माहितीच नसते, की मला एक्झॅक्ट किती चार्जेस भरावे लागणार आहेत आणि ते चार्जेस भरल्यामुळे, चार्जेस अचानक कट झाल्यामुळे काय होतं, की मला जी रक्कम मिळणार असते, जी मी एक्स्पेक्टेड केलेली असते, की उदाहरणार्थ मला 10,00,000चं लोन आहे. मला 10,00,000 मिळणार आहेत अशी माझी अपेक्षा असते. पण जेव्हा लोन ॲक्चुअलमध्ये प्रोसेस होतं, जे डिस्बर्समेंट होतं, तेव्हा मला मिळतात 9,50,000 किंवा ₹9,70,000. मग यावेळेस माझा 50,000 ते ₹30,000 जो गॅप येत असतो, तो गॅप मला कसा भरून काढायचा आहे? माझं फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामुळे बिघडतंय का? तर हे चार्जेस जर मला अगोदरच माहिती असते, तर मी ह्याच्यावरती व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं. तर अशाच ह्या चार्जेस जे बँकांना आपण लोन घेताना कोणते चार्जेस आपण देत असतो, कोणते चार्जेस आपल्याला भरायचे असतात, कशामध्ये आपण थोडंसं बार्गेनिंग करू शकतो, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आपला बँकर दादा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर विषय तुमच्या लक्षात आला असेल, की आज आपण चर्चा करणार आहोत लोन घेताना लागणाऱ्या वेगळ्या-वेगळ्या चार्जेसबद्दल. तर लोन घेताना आपल्याला कोणते चार्जेस पे करावे लागतात, त्याच्यामध्ये आपण कोणत्या चार्जेसमध्ये बार्गेनिंग करू शकतो. हां, बँकांबरोबर बार्गेन हे होत असतं. तर काही चार्जेस आपण थोड्या प्रमाणात कमी करू शकत असतो आणि आपलं जे फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामुळे बिघडणार असतं, की मला लोन मिळणार होतं XYZ अमाउंट आणि त्याच्यातून चार्जेस गेल्यावर मला थोडी कमी अमाउंट मिळते. तर हे फायनान्शियल प्लॅनिंग आपलं बिघडू नये यासाठी आपल्याला जे चार्जेस बँकेमध्ये लागत असतात त्या चार्जेसची माहिती व्यवस्थितपणे असणं अगदी गरजेचं आहे आणि ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहत राहा. तर आता आपण पाहूया की कोणते चार्जेस प्रामुख्याने लोन घेताना आकारले जातात. त्याच्यातला नंबर 1 असतो प्रोसेसिंग फीज, दुसरा असतो डॉक्युमेंटेशन चार्जेस, तिसरा आहे स्टॅम्प पेपरचे चार्जेस जे ॲग्रीमेंट आपण साइन करत असतो, चौथा आहे मॉर्गेजचे चार्जेस, जर तारण लोन घेताना जे मॉर्गेज देतो त्याच्यासाठी लागणारे चार्जेस, चौथा आहे नोटीस ऑफ इंटिमेशन, जेव्हा मॉर्गेज केल्यानंतर जे इंटिमेशन रजिस्ट्रेशनला दिलं जातं, रजिस्टर ऑफिसला जे दिलं जातं त्याला लागणारे चार्जेस, नंतर लीगल चार्जेस जे तुमची प्रॉपर्टी आहे त्याचं लीगल व्हेरिफिकेशन करण्यासाठी लागणारे चार्जेस, व्हॅल्युएशन चार्जेस एक असतात की जो व्हॅल्यूवर आपली प्रॉपर्टी येऊन त्याचं व्हॅल्युएशन करत असतो, ही प्रॉपर्टी किती किमतीला जाऊ शकते, त्याचे मार्केट रेट काय आहे त्याच्यासाठी लागणारे चार्जेस, आणि सगळ्यात शेवटचं आहे इन्शुरन्स चार्जेस. तर हे सगळे चार्जेस प्रामुख्याने प्रत्येक लोनवरती आकारले जातात. तर याच्यामध्ये काही तारण लोन असतील तर ते चार्जेस, सगळेच चार्जेस ॲप्लिकेबल आहेत. जर विनातारण लोन असतील तर विनातारण लोनमध्ये मॉर्गेज किंवा रजिस्ट्रेशन ह्या गोष्टी येत नाहीत. तर हे चार्जेस त्याला ॲप्लिकेबल नाही आहेत. आपण एक-एक करून या चार्जेसबद्दल माहिती घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा चार्जेस असतो प्रोसेसिंग फीज. तर प्रोसेसिंग फीज काय असतं, की बँक जेव्हा आपलं लोन प्रोसेस करत असते, तर त्या बँकेच्या लोकांनी लावलेले एफर्ट्स, ते लोन प्रोसेस करताना त्यांनी त्यांचा घातलेला वेळ, नंतर काही थर्ड पार्टी वेंडर्सची मदत जेव्हा बँक घेत असते, साधारणतः जसं उदाहरण पाहायला गेलं तर सिबिल आहे, परफ्युअस आहे आणि आणखी बरेच वेंडर्स आहेत, ज्याच्या थ्रू आपली माहिती कलेक्ट केली जाते. आपलं फील्ड इन्व्हेस्टिगेशन होत असतं. आपल्या ॲड्रेसचा चेकिंग हे बँकेच्या एजंटकडून होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बँक करत असते आणि हे करताना बँकेला एक खर्च येत असतो. तर तो खर्च बँक प्रोसेसिंग फीच्या स्वरूपात कस्टमरकडून वसूल करत असतं आणि हा साधारणतः किती असतो 0.20% पासून अगदी 2% 3% पर्यंत हा व्हॅरी होतो. तुमचं जर तारण लोन असेल, फॉर एक्झाम्पल हाउसिंग लोन असेल, तर हे चार्जेस थोडेसे कमी प्रमाणात असतात आणि जर हे विनातारण कर्ज असतील, जसं की पर्सनल लोन आहे, ह्याच्यामध्ये हा प्रोसेसिंग फीची जी रक्कम आहे ती थोडी जास्त असते. 2% ते 3% एवढी फीज काही लोनमध्ये घेतली जाते. स्टँडर्डली बऱ्याच ठिकाणी 1% एवढी प्रोसेसिंग फीज असते. तरी सुद्धा जर मी मोठा अमाउंट घेत असेल, समजा 1,00,00,000चं मी जर लोन कुठलं घेत असेल, तर मला ₹1,00,000 एवढी प्रोसेसिंग फी भरावी लागते. बरं, ही प्रोसेसिंग फी एवढीच भरायची आहे का? तर नाही. ही चार्जेस आणि सर्व्हिसची चार्जेस असल्यामुळे याच्यावरती 18% जी वेगळा भरावा लागतो. म्हणजे जर माझी 1,00,000 प्रोसेसिंग फी असेल, तर त्याच्यावरती 18% जी म्हणजे ₹1,18,000 मला एवढे भरायचे असतात. आता या प्रोसेसिंग फीमध्ये जेव्हा आपण बँकेला भरत असतो, तर आपण याच्यामध्ये बार्गेन करू शकतो का? तर हो. नक्की आपण याच्यामध्ये बँकेसोबत बार्गेन करू शकतो. जर माझे क्रेडिट स्कोर चांगले असतील, माझं प्रोफाईल चांगलं असेल, मी कोणत्या प्रकारचं लोन घेतोय, तर या सगळ्या डिस्कशन नंतर आपण बँकेबरोबर बार्गेन करू शकतो, की मला बाबा एवढे कॉम्पिटिशन आहेत बाहेर. मला या चार्जेस, या ऑफरमध्ये बाहेरून लोन मिळत आहे. तर तुमच्याकडे सुद्धा मला कन्सेशन मिळावं आणि हे केल्यानंतर बँक तुम्हाला कन्सेशन थोड्याफार प्रमाणात देत असतं. तर याचं नेहमीच आपण बँकेबरोबर चर्चा केली पाहिजे आणि बघितलं पाहिजे, की आपल्याला कुठे कन्सेशन मिळतंय का? दुसरा चार्ज आहे डॉक्युमेंटेशन चार्जेस. डॉक्युमेंटेशन चार्जेस काय असतं, की तुमचे वेगवेगळे डॉक्युमेंट जे बँक हँडल करत असते आणि लोन सँक्शन झाल्यावर ते जे डॉक्युमेंट आपण साइन करत असतो, त्या सगळ्यांचं प्रिपरेशन, या सगळ्यांमध्ये लागणारा वेळ जो बँकेचे लोकं खर्च करत असतात.
तर याच्यासाठी ते चार्जेस बँकेकडून आकारले जातात. ते अगदी ₹1000 10,000 15,000 पर्यंत असतात. तर ह्या चार्जेसमध्ये सुद्धा आपण बँकेबरोबर बार्गेन करू शकतो आणि हे चार्जेस अगदी कमी किंवा शून्य सुद्धा आपण बँकेबरोबर चर्चा करून हे करून घेऊ शकत असतो. पुढचं आहे स्टॅम्प पेपर चार्जेस. हे स्टॅम्प पेपर मॉर्गेजसाठी लागणारे नाहीत. हे स्टॅम्प पेपर कोणते आहेत? जे आपण लोनचं ॲग्रीमेंट साइन करत असतो, त्याच्यामध्ये काही पॉवर ऑफ अटॉर्नीज असतात किंवा आणखी वेगळे डॉक्युमेंट्स जे लोनच्या नुसार चेंज होत असतात, तर ते आपण साइन करत असतो आणि त्याच्यासाठी एक स्टॅम्प ड्युटी जी स्टॅम्प ॲक्टनुसार ठरलेली असते प्रत्येक राज्यासाठी. तर आपण महाराष्ट्रासाठीच बोलतोय. तर आपल्या इथं बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार ती स्टॅम्प ड्युटी ठरलेली असते आणि ती आपल्याला भरावीच लागते. हा एक मॅन्डेटरी आयटम आहे. ह्याच्यामध्ये कोणतीही पळवट नाही किंवा कोणतंही कन्सेशन आपण घेऊ शकत नाही. हे जेवढे चार्जेस लागणार आहेत तेवढे चार्जेस आपल्याला याच्यामध्ये भरायचे असतात. पुढचा महत्त्वाचा आणि मोठा चार्ज आहे जो आहे की मॉर्गेज चार्जेस. मॉर्गेज चार्जेस कशामध्ये लागतात? जे तारण लोन आपण घेत असतो. उदाहरणार्थ माझं हाऊसिंग लोन असेल, मी प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून एखादं लोन घेतोय किंवा माझं एखादं ॲग्रिकल्चरल लोन असेल ज्याच्यामध्ये माझी शेती ही बँकेला तारण देत असतो. तर हे लोन घेताना आपल्याला एक मॉर्गेजची स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटला भरावी लागत असते आणि ही सुद्धा बॉम्बे स्टॅम्प ॲक्टनुसार ठरलेली असते. तर आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला 0.3% ऑफ लोन अमाउंट एवढे चार्जेस हे मॉर्गेजसाठी भरावे लागत असतात. म्हणजे समजा माझं लोन जर ₹1,00,000 असेल तर त्याला 0.3% एवढे चार्जेस मला हे गव्हर्नमेंटला पेच करावे लागतात आणि याच्यामध्ये कुठलंही कन्सेशन कोणालाही मिळत नसतं. ही ठरलेली रक्कम आहे, याच्याशिवाय तुमचं मॉर्गेज होऊच शकत नाही. तर ही रक्कम आपल्याला भरावीच लागते आणि ह्या रकमेचा आपण अगोदरच विचार करायला पाहिजे, की मला मॉर्गेजसाठी किती खर्च येणार आहे, माझं लोन काय आहे, त्याला इंटू 0.3% एवढ्यांनी मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि तेवढे चार्जेस मला लागणार आहेत. आता हे तुमचं मॉर्गेज इक्विटेबल असू देत किंवा तुमचं रजिस्टर्ड मॉर्गेज असू देत, कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज असू देत, दोन्हीमध्ये आता हे चार्जेस इक्वली लागतात, सेम प्रकारे लागतात. म्हणजे याच्यामध्ये कोणतंही व्हॅरिएशन नाही, कमी जास्त प्रमाण अजिबात नाहीये. पुढचा एक चार्ज असतो नोटीस ऑफ इंटिमेशन किंवा रजिस्ट्रेशन फीज याला म्हणतात. तर याच्यामध्ये काय होतं, की आपण बऱ्याच वेळा इक्विटेबल मॉर्गेज करतो. इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे काय, की ब्रांचमध्ये जातो, ब्रांचमध्ये डॉक्युमेंटवरती साइन करतो, बँकेच्या रजिस्टरवरती साइन करतो आणि ते मॉर्गेज कंप्लीट होतं. पण हे मॉर्गेज बँकेसाठी झालं. रजिस्ट्रेशन ऑफिसला याची काहीतरी नोंद करावी लागेल ना. तर ही करण्यासाठी नोटीस ऑफ इंटिमेशन ही प्रोसेस असते आणि ही नोटीस ऑफ इंटिमेशन करण्यासाठी आपल्या बॉम्बे स्टॅम्प ॲक्टनुसार जी काही चार्जेस ठरलेले आहेत ते किती असतात? 0.5% ऑफ लोन अमाउंट किंवा ₹15,000 याच्यातली जी मिनिमम रक्कम आहे तेवढी आपल्याला भरायची असते. तर उदाहरण म्हणून आपण पाहायला गेलो, जर मी 1,00,00,000चं लोन घेत असेल तर 0.5% माझी रक्कम होते 50,000. तर मला 50,000 भरायचे आहेत का? नाही भरायचे. माझा दुसरा क्लॉज काय सांगतो, की ₹15,000. या दोन्हीतलं काय मिनिमम आहे? ₹15,000. तर मला याच्यामध्ये ₹15,000 भरायचे आहेत आणि हे करण्यासाठी आणखी थोडा खर्च येत असतो वेगळा. तो साधारणतः एक ₹2,000 ते ₹3,000 असतो. तर मला नोटीस ऑफ इंटिमेशन करण्यासाठी मॅक्सिमम खर्च काय येतो? 17,000 17,500 एवढाच खर्च येत असतो. आणि रजिस्ट्रेशन फीजमध्ये सुद्धा एवढेच चार्जेस हे सेम जसं मी तुम्हाला सांगितलं, की 0.5% ऑफ लोन अमाउंट किंवा ₹15,000 याच्यातलं जे आहे ते भरायचं आहे आपल्याला. हे चार्जेस आपल्याला कंपल्सरी भरावे लागतात. याच्यामध्ये कोणतीही पळवाट नाहीये. कोणतंही कन्सेशन आपण याच्यामध्ये मागू शकत नाही. हे सर्वांसाठी सेम आहे. पुढचे आहेत लीगल चार्जेस आणि व्हॅल्युएशन चार्जेस. हे दोन्ही एकत्रच बघूया आपण. ह्या एक्सटर्नल एजन्सीज बँकेने नेमलेल्या असतात. एक एजन्सी काय करते, लीगल तुमच्या प्रॉपर्टी जी आहे, तुम्ही जी मॉर्गेज देत असाल, त्या प्रॉपर्टीचं लीगल व्हेरिफिकेशन होत असतं. म्हणजे प्रॉपर्टी क्लिअर आहे का? याच्यामध्ये कोणते लिटिगेशन्स तर नाही आहेत ना? ह्याच्या म्युटेशन्स क्लिअर झालेले आहेत का? म्युटेशन म्हणजे तुमचे फेरफार उतारे जे असतात, की ही प्रॉपर्टी बरोबर व्यवस्थित मार्गाने तुमच्यापर्यंत आलेली आहे का? तुमची ओनरशिप क्लिअर आहे का? तर हे बँकेचा ॲडव्होकेट ही प्रॉपर्टी तारण घेण्याच्या अगोदर व्यवस्थितपणे चेक करत असतो, की जेणेकरून उद्या याच्यामध्ये बँकेला काही प्रॉब्लेम व्हायला नको. दुसरं आहे व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशनमध्ये काय होतं, की बँकेचा जो व्हॅल्युअर आहे तो प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करत असतो. त्या प्रॉपर्टीचा मार्केट रेट काय चालू आहे? ही प्रॉपर्टी जर फोर्सफुली बँकेला विकावी लागली भविष्यामध्ये तर याच्यामध्ये कोणते पैसे बँकेला नेमके येऊ शकतात? किती पैसे बँकेला या प्रॉपर्टीच्या सेलमधून मिळू शकतात? तर हे सगळ्यांचं ॲनालिसिस ते टेक्निकली ते लोकं करत असतात. तर या लीगलमध्ये लीगल चार्जेस आपल्याला पे करावे लागतात. दुसरा आहे व्हॅल्युएशन, ज्याच्यामध्ये व्हॅल्युएशन चार्जेस आपल्याला पे करावे लागत असतात. तर याचा एक चार्ज बँकेचा ठरलेला असतो, की कोणत्या रकमेपर्यंत किती चार्जेस भरायचे आहेत. तर तो चार्ज तुम्ही अगोदर लोन घेण्याच्या अगोदरच बँकेकडून समजून घेतला पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की मला लीगलला किती खर्च येणार आहे, मला व्हॅल्युएशनला किती खर्च येणार आहे. एकदम काय होईल यानी माहिती असल्यावरती आपल्याला एकदम अडचण निर्माण होणार नाही, कारण मी त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असेल. शेवटचा अतिशय महत्त्वाचा चार्ज, इन्शुरन्स चार्जेस. ते इन्शुरन्स चार्जेस काय असतात, की बँक आपण जेव्हा लोन घेत असतो, तेव्हा बँकेमधून वेगळे इन्शुरन्स हे आपल्याला दिले जातात. आता ह्याच्यामध्ये इन्शुरन्स घेताना नेमका कोणता इन्शुरन्स आपण घेतला पाहिजे? तर पहिला इन्शुरन्स असतो, की जी प्रॉपर्टी आपण तारण म्हणून देणार असू, तर त्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स आपण केला पाहिजे. त्याची रक्कम अगदी कमी असते. जेवढा लोन घेतला तेवढ्या रकमेचा तो करायला लागत नसतो.
तर तुमची प्रॉपर्टी जी आहे तिची कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय चालू आहे आजच्या मार्केट रेटप्रमाणे, त्याच्यानुसार त्याची इन्शुरन्स अमाऊंट ठरते. त्याच्यामध्ये काय होतं, जर कुठली नॅचरल कॅलॅमिटी आली, म्हणजे जसं भूकंप आहे, आग आहे, पूर आहे, तर या गोष्टी झाल्यामुळे जर तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं, तुमची प्रॉपर्टी जर कोलॅप्स झाली, तर ती प्रॉपर्टी रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी मला किती खर्च येणार आहे, तेवढ्या अमाऊंटचा हा इन्शुरन्स केला जातो. तर हा इन्शुरन्स आपण नक्की बँकेमधून घ्यायला पाहिजे. दुसरा असतो की माझ्या लोनचा इन्शुरन्स, म्हणजे जे मी लोन घेत आहे त्याचा लोन इन्शुरन्स केला जातो. त्याच्यामध्ये काय होतं, जर मला काही झालं तर माझ्यानंतर माझ्या फॅमिलीला ह्या लोनचं बर्डन येऊ नये म्हणून बँक लोन इन्शुरन्स घ्यायला लोकांना सांगत असते की तुम्ही हा लोन इन्शुरन्स घ्या. लोन इन्शुरन्स घेतल्यामुळे जर तुम्हाला काही बरं वाईट झालं तर तुमच्या लोनचे हप्ते ह्या इन्शुरन्स कंपनी मार्फत भरले जातात आणि तुमची फॅमिली सेफ राहते, तुमच्या प्रॉपर्टी ह्या व्यवस्थित राहतात. अदरवाईज काय होतं, जर फॅमिलीला पैसे नाही भरता आले तर त्या प्रॉपर्टीचा ताबा हा कालांतराने बँकेला घ्यावा लागतो. मग तुमच्या फॅमिलीला तुमचं जाण्याचं दुःख तर आहेच, आणि त्याचबरोबर नंतर लोन न भरल्यामुळं त्यांना त्या प्रॉपर्टीवरती ताबा सोडावा लागतो आणि अशा प्रकारे बँक ती प्रॉपर्टी विकत असते. तर हे इन्शुरन्स अशा प्रकारचे असतात. तर याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते कोणते इन्शुरन्स बँक्स देत असतात, तर ते इन्शुरन्स तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे की याची मला गरज आहे का? गरज असेल तरच या इन्शुरन्समध्ये जायला हवं. अदरवाईज विनाकारण कोणी फोर्स करतंय, जबरदस्ती करतंय म्हणून तुम्ही हे इन्शुरन्स नाही घ्यायला पाहिजे. हे 2 जे मी तुम्हाला सांगितले, प्रॉपर्टी इन्शुरन्स आहे आणि दुसरा तुमचा लोन इन्शुरन्स आहे. हे 2 अतिशय महत्त्वाचे आहेत. तर याच्याबद्दल तुम्ही 100% विचार करावा. हे इन्शुरन्स नक्की घ्यावे असं मी तुम्हाला आवाहन करेन. आणि त्याच्यासाठी प्रिपेअर्ड हवं की मला किती प्रीमियम येणार आहे, मला नेमक्या कुठल्या कंपनीचा घ्यायचा आहे, हे तुम्ही बँकेबरोबर अगोदरच चर्चा करून घ्यावी याची. म्हणजे तुमच्या लक्षात राहील की मला किती पैसे भरायचे आहेत, मला किती प्लॅनिंग करायचंय. आता आपण एक उदाहरण बघूया की आपला राजू आहे. राजूने हाऊसिंग लोनला अप्लाय केलं होतं आणि त्याला 1,00,00,000चं हाऊसिंग लोन सँक्शन झालेलं आहे. राजू चांगला इन्कम कमवत होता. त्याच्यामुळे त्याला 1,00,00,000चं लोन बँकेमधून सँक्शन झालेलं आहे. तर आपण बघूया की राजूला याच्यामध्ये कोणते कोणते चार्जेस भरायचे आहेत, ते राजूला माहिती होते की नाही, ते आपण चेक करूया. तर या लोनमध्ये राजूला सर्वात प्रथम भरायची आहे प्रोसेसिंग फीज. तर बँकेने सांगितलं की बाबा 0.5% एवढी आमची प्रोसेसिंग फी आहे. तर ती किती होते, 0.5% ऑफ त्याचं लोन अमाऊंट जे 1,00,00,000 आहे, आपण 1,00,00,000 वरती सगळे कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर त्याची प्रोसेसिंग फी होते ₹50,000. तर या 50,000वरती त्याला जीएसटी सुद्धा भरायचा आहे 18%. तो जीएसटी होतो साधारणतः ₹9,000. दुसरं आहे बँकेचे डॉक्युमेंटेशन चार्जेस. ते त्यांचे स्टँडर्ड आहेत. त्याला ₹5,000 डॉक्युमेंटेशन चार्जेसमध्ये भरायचे आहेत आणि त्याच्यावरती जीएसटी सुद्धा द्यायचा आहे 18%, म्हणजे ते ₹900 आणखी ॲड होणार. पुढचं आहे स्टॅम्प पेपर चार्जेस. जे राजूला स्टॅम्प पेपर साइन करायचे आहे, जे ॲग्रीमेंट साइन करायचे आहेत, त्याच्यासाठी राजूला ₹2,500 एवढा खर्च आहे. नंतर आता मॉर्गेज. मॉर्गेज काय आहे की राजूला इक्विटेबल मॉर्गेज करता येते, तर राजूला 0.3% ऑफ लोन अमाऊंट एवढी रक्कम भरायची आहे. तर ती होते साधारणतः ₹30,000. नंतर राजूला नोटीस ऑफ इंटिमेशन जे द्यायचं आहे, तर ते 0.5% आपण बघितलं किंवा ₹15,000. तर 0.5%ने बघायला तर ₹50,000 होतं, पण एवढे नाही भरायचे. आपलं जे मॅक्सिमम कॅपिंग आहे ₹15,000चं, तर राजूला ते ₹15,000 ते भरायचे आहेत आणि जो ॲडिशनल खर्च नोटीस ऑफ इंटिमेशनसाठी येत असतो, तो साधारणतः ₹2,000. तर असे राजूला 15,000 प्लस ₹2,000 याच्यामध्ये भरायचे आहेत. नंतर आहे राजूला लीगल चार्जेस, जे बँकेच्या वकिलाने त्याच्या प्रॉपर्टीचं सर्च घेतलेलं आहे, त्याच्यासाठी राजूला ₹5,000 आणि त्याच्यावरती सुद्धा जीएसटी द्यायचा आहे, कारण ती एक सर्व्हिस आहे. तर तो 18% जीएसटी, तर ते ₹900 ॲड होतात. नंतर व्हॅल्युएशन चार्जेस, ते पण सेम असेच लीगलसारखे ₹5,000 चार्जेस आणि ₹900 त्याच्यावरती जीएसटी. आणि नंतर आता इन्शुरन्स आहे. तर इन्शुरन्स आपण थोडे हायपोथेटिकल घेतलेले आहेत की राजूला प्रॉपर्टी इन्शुरन्स करावा लागणार आहे. त्याचा प्रीमियम साधारणतः एक 10 वर्षासाठी आपण बघायला गेलो तर तो 20 ते ₹25,000 पर्यंत, आपण ₹20,000 या उदाहरणामध्ये कन्सिडर केलेला आहे. आणि लोन इन्शुरन्सची रक्कम, राजू थोडा तरुण आहे, तर त्याला लोन इन्शुरन्स थोडंसं कमी अमाऊंटमध्ये मिळतं. त्याचा प्रीमियम थोडा कमी जातोय, कारण प्रीमियम वयानुसार व्हॅरी होत असतो. तर राजूला या उदाहरणात आपण बघितलं की एक ₹1,50,000 अमाऊंट प्रीमियमसाठी लागतोय, ज्याच्यामुळे त्याला लोन इन्शुरन्स मिळणार आहे. तर असं टोटल जर आपण याची सगळ्यांची केली तर राजूला ₹2,96,200 एवढा चार्ज लागतोय. म्हणजे 1,00,00,000चं हाऊसिंग लोन घेताना राजूला साधारणतः जवळ-जवळ ₹3,00,000 ॲडिशनल भरावे लागणार आहेत. तर राजूला ह्या ₹3,00,000चं जर माहिती असेल, तर राजू याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग त्याचं केलं असतं. आणि जर ही नसेल, तर ₹3,00,000चा जो गॅप येणार असतो, तर तो गॅप माझ्यासाठी खूप मोठा असू शकतो. तर हे 3,00,000 मी कसे ॲडजस्ट करावे, याच्यामध्ये माझी तारांबळ होऊ शकते, मला अडचणी निर्माण होऊ शकत असतात. तर ही माहिती जर आपल्याला अगोदरच असेल, तर याच्यामध्ये आपण आणखी थोडेफार चार्जेस काही कमी करू शकत असू. राजू थोडं बार्गेन करू शकतो बँकेबरोबर, मला प्रोसेसिंग फीजमध्ये थोडं कन्सेशन द्या, आणखी डॉक्युमेंटेशन चार्जेस आहेत त्याच्यामध्ये थोडं कन्सेशन द्या. तर राजू त्याच्यामध्ये ₹20,000-30,000 नक्की वाचू शकत असतो आणि राजू त्याचं प्लॅनिंग व्यवस्थितपणे करू शकतो. तर आशा करतो की लोनमध्ये लागणाऱ्या वेगळ्या वेगळ्या चार्जेसची माहिती तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे मिळाली असेल.
तुम्ही याच्यावरून तुमचं प्लॅन करू शकता. कोणत्या चार्जेसमध्ये आपण बार्गेन करू शकतो, कोणत्या चार्जेसमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्सेशन मिळू शकत नाही. ते आपल्याला भरावेच लागणार आहेत, कारण ती स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट असते. तर हे सगळं माहिती तुम्हाला अगोदरच असल्यामुळं तुम्ही याची व्यवस्थित चर्चा तुमच्या बँकेचा जो कोणी रिलेशनशिप ऑफिसर असेल, ज्याला तुम्ही भेटत असाल किंवा बँकेचे मॅनेजर असतील, तर त्यांच्याशी तुम्ही लोन घेण्यापूर्वीची सगळी चर्चा करा. म्हणजे काय होईल, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडणार नाही. तुमच्या लक्षात असेल की मला एवढ्या पैशांची तरतूद ही अगोदरच करून ठेवायची आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर अशाच नवीन-नवीन विषयाबद्दल आपण बोलणार आहोत, भेटणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण परत भेटूयात. धन्यवाद.